तांबेनगर पौर्णिमा सोसायटी मुलुंड पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. दीपा राकेश पांचाळ या वहिनींना भेटणार आहोत. बोलतं करूया पांचाळ कुटुंबाला. चला. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. श्रीकृष्णाने लिहिले भागवत कथा. श्रीकृष्णाने लिहिले भागवत कथा. राकेश माझे राम, मी त्यांची सीता. काय सांगता? रामासारखेच आहेत ते. हो. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष झाली. 8 वर्ष. द्या ओळख करून. माझे मिस्टर. नमस्कार. माझे सासरे, माझे सासू. नमस्कार. माझी मम्मी, माझे पप्पा, ते माझे दीर, माझी मोठी जाव, माझी 2 नंबर जाव, माझे वहिनी, माझी नणंद, माझे छोटे दीर, माझी 2 नंबर दीर. बरं. आणि मागे सगळी पोरं आहेत आमची. हा माझा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? इकडचेच आम्ही मुलुंडचेच ताई. मुलुंड. हो. घरी कोण कोण होतं? सगळेच आई वडील मोठे. आम्ही 4 भाऊ आहोत. 4 भाऊ. तुमचा कितवा नंबर? मी तिसरा. तिसरी. तुमच्याकडे? आई वडील आणि आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ. तुम्ही राहायला कुठे होते? मुलुंडलाच. इथेच? हो. शाळा कुठली? दयानंद. तुमची? माझी एक मुलुंड विद्या मंदिर. मग ओळख कधीची तुमची? आम्ही सेम सोसायटीमध्ये. 4 एकाच? घरं सोडून. हो. 4-5 घरं सोडूनच आमचं घर आहे. त्यामुळे लहानपणापासून ओळख होती? नाही, मी याला कधी बघितलं नाही लहानपणापासून. सोसायटीत राहून? बाहेर यायची नाही ना घरात. 11-12 म्हणजे मी जेव्हा 11-12 मध्ये तेव्हा बघितलं होतं की हा आहे म्हणून. मग काय झालं? बघितलंच नव्हतं 12वी पर्यंत? नाही. मग ह्यांना बघितलं? हा, नंतर तुम्ही बघितलं. बघितलं होतं ह्यांना? मी बघितलं होतं अगोदर. म्हणजे लहानपणी आठवत नाही. ती थोडी स्टुडियस टाईप होती त्यामुळे घरातच असायची फारशी. म्हणजे घरात म्हणजे मी असायची, बाहेर पण यायची जायची. पण त्यासाठी बाहेर निघावं लागतं ना कॉलेजला यायला जायला. बघायची मी त्याला. पण बघायच्या पुढे काय मग? काय हो? तसंच आमचं जुळलं. कसं जुळलं? म्हणजे मला अगोदरच पसंत होती ती. कधी? ती कॉलेजला वगैरे जायची ना, तर आम्ही रस्त्यावर क्रिकेट खेळायचो लहानपणी. तेव्हा तिचा जाण्याचा तो रूट होता. मी बघायचो की हा ही सुद्धा आपल्या एरियातच राहते असं. काय नाही, स्टुडिओस म्हणून ते बघायचे. मग कसं झाली सुरुवात? मग मी असे सोसायटीमध्ये काय फंक्शन असताना कसं मी हळूहळू फारसं ओळख बाहेर वाढवली. असायची नाही. तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो मी. मग नंतर तिने घरी पहिल्यांदा कम्प्युटर घेतला. मग त्यामध्ये तिला असेंबल करायला वगैरे मदत केली. मग ह्या त्या निमित्ताने वगैरे बोलणं कम्प्युटर वाढलं. घेतला? हा. मग हे तुम्ही घरात कशाला गेले? कम्प्युटर आणला त्यांनी? तिने नवीन घेतला. तिने मला विचारलेलं की तुला कम्प्युटर बद्दल नॉलेज आहे का? नसलं तरी मी काढून देईलच म्हटलं. मला तेवढं निमित्त भरपूर झालं. मग मी म्हणजे टीवायला ह्याने मला प्रपोज केला. तुम्ही प्रपोज केलं त्यांना? हा. मी तिला पण विचारलं. सगळ्यांना असं वाटतं मी त्याला प्रपोज केलंय, पण असं नाहीये. त्याने मला प्रपोज केलं. खरं काय आहे सांगा तुम्ही? ह्यानेच मीच मला केलेलं. तिने मला हो म्हणायला 1.5 वर्ष लावलं. ऍक्च्युली आम्ही सेम कास्ट मधून बिलॉंग नाही करत. मी नॉर्थ इंडियन आहे आणि हे महाराष्ट्रीयन आहेत. मग घरी कळलं कसं? कळलं ऍक्च्युली नंतर. पण तुम्ही एकमेकांना होकार तर दिला होता? हो. हा, नंतर दिलं. का 1.5 वर्ष काय विचार केला? तोच की इंटरकास्टचा प्रॉब्लेम आहे. कदाचित नाही होणार पुढे जाऊन आपण. मग कशाला डायरेक्ट होकार नाही दिला मी त्याला. नाही कधी हो झालं मलाच नाही कळलं. कधी झालं? मी सांगितलं तिला की मी लग्न तुझ्याशीच करणार आहे. हे तुम्ही सांगितलं होतं? हो. तुम्ही ठाम होता? हा, मी ठाम होतो. म्हटलं आपण अरेंज करूच हे सगळं. पण तुम्हाला कसा विश्वास होता? घरातले तयार होती? नाही, माझ्याही घरचे तयार होते, तिच्याही नव्हते. आम्ही ते त्यांना कन्व्हिन्स करण्यात केलं. वेळ गेला त्याला भरपूर. झाले शेवटी फायनली कन्व्हिन्स नंतर झालं. झालं. पण मग मला सांगा, जेव्हा तुम्ही एकमेकांना होकार दिला हा. तेव्हा तर तुम्ही शिकतच होता? हो, मी का नोकरी MSc ला करत होती. होते? हा. मी जॉबवर होतो. ती कॉलेज कम्प्लीट करत होती. फायनल इयरला होती. पण मग भेटायचे ना रेग्युलर? हा, हे यायचे माझ्या लेक्चर अटेंड करायचे कॉलेजमध्ये. तुमचं लेक्चर आहे? माझ्या मागे बसायचे. कसं काय हो वर्गात? हे रे, आपल्या इथे सगळं होतं. काय सगळं होतं? हा, नाही, म्हणजे actually असं काही होत तिच्या नाही. फ्रेंड सर्कलमध्ये त्यांनी ऍडजस्ट केलेलं मला की हा आयडी घेऊन आज तू बघ. हा. हे आणि काय वेगळं टेरिंग आहे बाबा. पण मग शेवटी होकार दिला तुम्ही? हो. हो, का? मला हा खूप आवडला ऍक्च्युली. पहिला मी तिलाच कन्व्हिन्स केलं की हो आपण लग्न करूच. नंतर आपली मग तयारी असेल तर आपण घरच्यांना करू.
ती रेडी झाली नंतर म्हटलं आता आपली नेक्स्ट स्टेप. आता घरच्यांना हळूहळू मग माझ्या नाही पण घरच्यांना सांगितलं. कळलं की तुम्ही सांगितलं? नाही कळलं. मग तेव्हा सांगावंच लागलं. अच्छा, आधी बाहेरून कळलं. हो हा ऍक्च्युली माझ्याच चुकीमुळे कळलं. मी स्टडी करायची, मी बुकमध्ये फोन ठेवायची आणि ह्याचा फोन आला की मी फोनवर बोलत असायची आणि ह्याला कळायचं तर मी नुसतं हा असंच आन्सर द्यायची. सो एकदा माझ्या वहिनीने फोन उचलला आणि ती हा ती बघत होती आणि कळलं. आणि त्याच्यामध्ये कोइन्सिडन्स असं झाला की कोणाला वाटलं नव्हतं माझ्या घरी की मी असं म्हणजे माझा कोणा अफेअर वगैरे कधी असेल. कारण मी कधी लेक्चर्स बंक नाही करायची, मी नॉर्मल कॉलेजला जायची यायची. हा ऑफिस बंक करायचं, दॅट इज अदर थिंग. मग सगळ्यांना असं वाटलं माझा फ्रेंड महेश म्हणून आहे, कारण त्यांचे मला नॉर्मली फोन यायचे लँडलाईन. सो सगळ्यांना त्याने महेशला बोलवलं माझ्या फॅमिलीनी. तर माझा फ्रेंड आला त्याला गेला कोणाचा कॉल त्यांनी पण त्याचंच नाव सांगितलं. तर अच्छा, सगळ्या हो का? की माझ्या मित्राचा फोन आहे तेव्हा आमचं कॉलेजचं अभ्यासाबद्दल डिस्कशन चालू. अरे बापरे. मग मग त्याला बोलायला गेलं. त्यालाही माहित नव्हतं, आम्हालाही माहित होतं की त्याला बोलवलंय. सो माझ्या भावाने विचारला तेरा ऐसा क्या, तो एकदम घाबरला महेश. नंतर बोलते मैं नहीं है ये, मेरे साथ इसका अफेयर नहीं है, राकेश है. मग आमच्या घरी ऍक्च्युली कळलं. अच्छा. आणि म्हणजे सासूला कल्पना होती थोडी. तुमच्याकडे माहिती होतं? नाही. मग तुमच्या घरी कळल्यावर काय झालं? बॉम्बच फुटले दोन्ही ठिकाणी. एका बिल्डिंग मध्ये 2 ठिकाणी 2 बॉम्ब. एक्झॅक्टली. आणि मग पुढे पुढे सगळं झालं व्यवस्थित, सगळ्यांनी एक्सेप्ट केलं. नंतर आमचं लग्न चांगलं धूमधडाक्याने झालं. आता काय करता तुम्ही? मी प्रायव्हेट कंपनीत अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम आहे. आणि तुम्ही? मी लेक्चरर आहे फ्रेंड्स ज्युनियर कॉलेजमध्ये. याच नोटवर आता पहिल्या खेळात त्या 4 वस्तू घरात ठेवलेल्या घेऊन येणार का बघूया. 3 चिठ्ठ्या आणि चांदीची अन्नपूर्णा. वेळ 1 मिनिटाची. ढोलकीच्या तालावर. सांगा तुम्ही कुठे घरात काय आहे? बेडरूम मध्ये ढोलकी ठेवले बेडच्या बाजूला. वेळ फक्त 1 मिनिटाची आहे. ती पण लवकर ये. चहापेक्षा किटली गरम. किचन मध्ये केटल. केटल आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी ये आपल्या इथे. 10, बेस्ट फ्रेंड्स. 9, बेस्ट फ्रेंड्स. 8, 7, लवकर 6, 5, 4, बोल बोल. 3. बसा 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 बसा. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे, अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू, अभिनंदन. थँक्यू. आरोप माहिती आहेत कोणी कोणी कुठला केलाय? नाही. कुटुंबासाठी कमी वेळ देता असा आरोप आहे. म्हणजे हो आहे खरं. मान्य आहे तुम्हाला? हो मान्य आहे. बर. पुढचा आरोप बघूया तर काय काय आरोप. नेहमी स्वतःच खरं करता. नाही असं नाहीये, स्वतःच खरं नाही करत मी असं कधी. तुमचं काय म्हणणं आहे? हो बरोबर कोणी? बोलते ती. हा? नेहमीच खरं करत नाही ती, पण स्वतःचं म्हणणं व्यवस्थित कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तेच. पुढचा आरोप काय माहितीये का? नाही. तुम्ही फार बडबडी आहात. प्रूव्ह झाला. हा आताच प्रूव्ह केला तिने. मला बोलायला लागतं. मी घरी पण हा ऑफिस मधून आल्यानंतर मी याला चालू होते, आज हे झालं ते झालं सगळं सांगत असते त्याला. काही जणांना तुम्ही गर्विष्ठ वाटता. हा नाही मी अशी नाहीये. लिखित आहे आमच्याकडे, पुरावा आहे. ओके. ज्यांना वाटत असेल, पण मी नाहीये तशी गर्विष्ठ. असेल असं कोणाकोणाला वाटत असेल, पण मी नाही. भांडखोर आहात. हा थोडस. हो बरोबर. एकदम नाही, थोडस थोडस किती भांडते. टक्के 100 खरं सांग? थोडंसं म्हणजे आहे. 80%. हो मग. बघा. आळशीपणा खूप करता. नाही ऍक्च्युली नाही तसं. हा मी म्हणजे कसं संडे असेल ना तर मी झोपते अगदी 11-12 वाजेपर्यंत झोपते, कारण फुल डे माझं शेड्यूल पॅक असतो. तर त्यामुळे विश्रांती पाहिजेच. हा एक्झॅक्टली. चालूच असतो schedule. चला अजून एक शेवटची चिठ्ठी. फोनवरती खूप बोलतात. फोनवर. हा तो बघा मुलगाच बोलला. होय ना? तो बघा लगेच पुरावाच दिला त्याने.
माझ्या मिस्टरांशीच बोलते, कारण आम्ही सहजी डायरेक्ट रात्रीच भेटतो. मी कॉलेजला जाते, नंतर क्लास घेते. ऍक्च्युली फोनचा ऍक्च्युली मिस्ट्री अशी आहे की बिफोर मॅरेज आम्ही लिटरली रात्री 12ला चालू व्हायचं तर 6 o'clock पर्यंत कंटिन्युअसली बोलत राहायचं फोनवर. इतके तास? हो, घरच्यांना वाटतं झोपले. झोपले. मी पण चादर घेऊन डोक्यावर आणि फोनवर बोलत राहायची. हा हूं असं की मी पण कंटिन्यू बाजूला कोणालाही कळायचं नाही? नाही. पण रात्रभर आराम झोपणं वगैरे काही नाही तेव्हा? नाही मध्ये मध्ये ती विचारायची ना, जागा आहेस की झोपलं? ना, तर तो एक आहे. मग आम्ही तो वेगळंच प्रेम आहे यांचं. तो ट्रेंड तसंच चालू राहिला. पण आता आम्ही तुम्ही दिवस रात्र प्रेम केलं हो की नाही? हो. बरं, आता एक चित्र काढायचं आणि घरातली चित्र ओळखणार का आम्हाला बघायचं. न बोलता काढा. बोलू नका. नीट चित्र काढा, बोलायचं नाही. अगदी काही सेकंद राहिली आहेत. शेवटची संधी आहे तुम्हाला. वेळ संपली. थांबा, सांगा. तुम्ही बोलायचं नाही आता. चंद्र वाटतोय. 10, 9, 8, 6, 5, 4. लड्डू बोल. वेळ संपली. सांगा काय आहे? बटाटा वडा. आता दुसरं चित्र तुम्ही काढा या. बरं, आता मला तुम्हाला आधी विचारायचंय, मगाशी सगळ्यांनी इतके आरोप केले, त्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे ते नाही आम्हाला कळलं. हा, एक आरोप असं तर मी आळशी आहे. हा, फक्त संडेला. अदरवाईज आय एम वर्किंग फ्रॉम मॉर्निंग 6 o'clockला सुरू होते तर रात्री 12 वाजेपर्यंत आय एम वर्किंग. भांडखोर आहे? भांडखोर आहे, थोडीशी आहे. म्हणजे कसं होतं की सम ऑफ द टाइम कोणाला बोलायचं असेल की म्हणजे मी आपलं साईड ठेवते, तशी मी भांडखोर नाहीये अशी. आहे पण बोलताय, नाही पण बोलताय. म्हणजे कधी कधी काय होतं, थोडंसं व्हॉइस असं ग्रेस होतो, कारण मी लेक्चर तर मी ऑब्व्हियसली जोरानेच बोलते. अरे पण ते तिकडे ना, घर काय लेक्चरचं ठिकाण आहे? प्रोफेशन एकदम काय हार्ड घेतलेलं आहे. हो का? हा. तुम्हाला किती वेळा लेक्चर मिळतं? अजूनही चालू. बरं, आता मग मला सांगा, उद्यापासून एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? ऍक्च्युली बदल यांचं तसं काहीच नाहीये, पण स्टील थोडंसं अजून थोडा तर संडेचा टाइम युटिलाइज करेल माझ्या फॅमिली सोबत. तुमचं काय म्हणणं आहे? काय केलं पाहिजे? कमी बोल, मोजकं बोल. हा, मोजकं बोल. मुद्द्याचं एवढी प्रस्तावना घरी या लवकर, एवढं एका शब्दामध्ये तुम्हाला तेव्हाच कळायला पाहिजे होतं. रात्री 12 ते सकाळी 6 जेव्हा बोलत होता ना, तेव्हा मी बोलत होतो. ती फक्त करायचं. आणि आता तुम्ही आता मी आणि त्या बोलतात. हो. काय बदल झालाय? बरं, हे चित्र तुमच्यासाठी. अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं वहिनींनी. द्या. काय कारलं काढलंय तुला. काय म्हणाला? घुंगरू. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. असे घुंगरू मुलुंडमध्ये मला पहिल्यांदा. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. सासरे बुवा, हा, सुनेबद्दल सांगा. सुनेबद्दल बोलायचं झालं तर
ती आमच्या तिन्ही सुना आहेत ना, त्यामुळे ही थोडी एक बाजूला, आम्ही तिघे एका बाजूला राहतो ए विंगमध्ये. बर हिला वेळ नसतो, जास्त करून आमच्यात मिसळत नसते ती. बर म्हणजे तिच्या वेळेनुसार असेल किंवा काय असेल, बरोबर. दोघांनाही वेळ नसतो जास्त. म्हणजे आमच्या मुलाला थोडंसं काम जास्त लावते, ते आम्ही डोळ्याने बघतो. बर द्या आईकडे. व्यवस्थित आहे. ह कायम फक्त संवाद मुलाला असतो. आमच्या घरी पाठवत नाही. हो मुलाला हो. नाही, नातवाला नाही. ती जाते ना माहेरी, मग तसं त्यालाही पाठवायचं आमच्या इथं ना. काय हो, मुळातच मला ऑफिसमध्ये यायला उशीर होतो. पण आईची इच्छा आहे की मुलाने आपल्याकडे यावं, यावं. कधीतरी वेळ काढावं. इथून किती लांब आहे? हे बाजूलाच आहे. मग एवढं नाही जमत, एवढं लांब लांब जाता, जायला पाहिजे ना. हो. आई बाबांची इच्छा आहे, तुमचा काही विरोध नाही ना? नाही, नो वेज. मी त्यांना तर सांगते की तुम्ही जात जा. मग आणि माझं तुम्ही का असं- नाही जात? ती जाते, मी माझ्या वतीने सुद्धा ती हा, जाते. उलटा मी कधी कधी अशी जाऊन येते, कधी सासरे वगैरे, कधी काय प्रॉब्लेम, तर मग मी अशी जात येत असते. पण मग जायला पाहिजे, आईची एवढी इच्छा आहे तर. इथून पुढे प्रयत्न करेन, प्रयत्न का हो? नक्की जाण्याचा प्रयत्न करेन. नक्की. हा द्या पुढे द्या. दामाद अच्छे हैं। हमको तो ये लोग शादी में लड़की को बहुत वो करते थे कि शादी तुम मत करो, तुमको ज्यादा देंगे बाकी मैं शादी मत करो। क्या मेरा 5 भाई लोग हैं, मैं बहुत रोते थे कि शादी तू करो मत, मगर ये कैसा बोली मम्मी करेंगे तो उसी से करेंगे, लड़का बहुत अच्छा है। तो बोले चलो कोई बात नहीं। तो मैं भी अब बहुत चिंता किए, बहुत रोए गाए, मगर फिर भाई से, बड़े भाई मेरे डॉक्टर हैं, वो बोले कि चलो जाने दो, बच्चे लोग आजकल सुनने वाला नहीं है, तू कर को दे दो। अभी सब ठीक आहे ना? हाँ जी, अच्छे है सब। ओके. आता कोण बोलणार? तशी ती स्वभावाला खूप छान आहे. ती ज्या माणसाला जीव लावते ना, त्या माणसासाठी ती करते. अगदी तुम्ही रात्री कधी तिला हाक मारा तरी ती येणार. मला तुम्हाला विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा ऑब्व्हियसली माझे सासू सासरे आणि माझे मम्मी पप्पा, की ऑब्व्हियसली आम्ही त्यांना हर्ट केलंच असेल, कारण त्यांच्या विरोध होता. पण मी आज त्यांनाच ऍक्च्युली क्षमा मागेन. आणि हा त्यांचा मुलगा आहे, मी त्याला आता रोज पाठवेन, एकदा तरी तू त्यांना भेटायला जा. कारण मी त्याला नेहमी सांगते यू जस्ट गो, लाईक तुम्ही जात जा. पण मे बी त्याचं शेड्यूल मी त्यांना नेहमी सांगते, भले काही असेल मी त्यांना सांगते की तुम्ही जा, ऍटलिस्ट आवाज द्या. आता ओव्हरऑल डिसिजन त्यांचं, आणि मे बी त्यांचं बिझी शेड्यूल असेल म्हणून त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होत असेल जायला. पण ह्यापुढे मी लक्ष देईन की ते जातील त्यांच्या घरी. हो ना? हा नक्की. आणि थँक्स म्हणायचं असेल तरी माझी पूर्ण फॅमिली आहे ते, आणि स्पेशल थँक्स म्हणून माझी मैत्रीण म्हणा, माझी ओव्हरऑल होल अँड सोल नंदिनी सावंत, त्यांनी खूप सपोर्ट केला आहे मला खूप. तर त्यांचे खूप थँक्स. कारण आज मी ज्या पोझिशनवर आहे त्यांच्यामुळे आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय, खूप म्हणजे खूप सपोर्ट केलाय. तुम्ही आज क्षमा कोणाची? क्षमा मागायची झालीच तर हो, तिच्याही आणि माझ्याही दोघांनी आईवडिलांची मागे, की त्यांच्या आमच्याकडून काही अपेक्षा होत्या ज्या आम्ही नाही पूर्ण करू शकलो. पण आम्ही जे केलंय ते चांगलंच केलं, आणि ते इथूनही पुढे आणखी चांगलं करत राहायचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न आम्ही नक्की करू. आता मला सांगा, उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? रोज सकाळी आईला आवाज देऊन जाईल. क्या बात आहे. आई रोज हाक मारणार. आईची तेवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. तुम्ही सगळे बिझी आहात, तुम्ही सगळे बिझी असता. आई वडिलांना नेहमी वाटत असतं की आपल्या मुलांनी आपल्याला नेहमी किमान एकदा तरी हाक मारावी. लांब राहत असतील तर किमान एक फोन करावा. तेव्हा तुम्ही या गोष्टी कराल एवढी मनापासून तुम्हालाही प्रार्थना. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.